नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच नवीन वर्षाचं स्वागत कसं करावं यासाठी शिवसंग्राम गेल्या अनेक वर्षापासून कामकाज करते। दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी ही अनोखी एक परंपरा या बीड जिल्ह्यामध्ये सादर केलेली होती। मात्र त्यांच्या जाण्यानंतर गेल्या 2 वर्षापासून जे आहेत दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे हे आता धुरा सांभाळताना पाहायला मिळते आणि उद्या जंगी कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे। ताई, काय कार्यक्रम आहेत? साहेब गेल्यानंतरचा हा कदाचित दुसऱ्या वर्षाचा हा कार्यक्रम आहे। नेहमीच्या प्रमाणेच 31 डिसेंबरचं म्हणजेच नवीन वर्षाचं स्वागत हे व्यसन न करता करावं हा मानस आणि ही संकल्पना साहेबांची होती। तोच विचार घेऊन मागच्याही वर्षी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्याप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षी 30 डिसेंबरला व्यसनमुक्तीसाठी महारॅली आपण काढणार आहोत, दरवर्षी जशी काढत होतो तशी, आणि त्या रॅलीची सांगता आज आपण आता जिथे उभे आहोत त्या मैदानावरती होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी आम्ही राज्यातील सर्व उच्चपदस्थ मंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांना आमंत्रित केलेलं आहे। दरवर्षी गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस आले होते, यावर्षी कोण तुम्ही कुणाला आमंत्रित केलेलं आहे आणि कोण येतील? यावर्षी आम्ही आमंत्रित नेहमीप्रमाणे सर्वांनाच केलेलं आहे, परंतु अजून त्यांची कन्फर्मेशन्स येणे बाकी आहे। मागच्याही वर्षी त्यांची कन्फर्मेशन्स उशिरा आलेली होती, आम्हाला प्रतीक्षा त्यांच्या कन्फर्मेशन्सची आहे। मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का? त्यांना पण तुम्ही इथं आमंत्रित करताय? किती उपमुख्यमंत्री, दोघांपैकी कोण इतर आहे? नाही, कोण येणार आहे हे मला आत्ता या घडीला सांगता येऊ शकणार नाही, परंतु आम्ही आमंत्रित सगळ्यांनाच केलेलं आहे आणि करणारही आहोत। सकाळी साधारणतः रॅलीला कशी सुरुवात होईल? जिल्ह्यातले किती महाविद्यालय किंवा किती सामाजिक संघटना याच्यात पुढाकार घेतील? जिल्ह्यातील जवळपास सर्व सामाजिक संघटनांना, अनेक महाविद्यालय आणि शाळांना आम्ही त्यांच्या व्यवस्थापनांना ही विनंती केलेली आहे, कारण प्रामुख्याने तरुणाईला आपल्याला ह्या व्यसनाधीन होण्यापासून परावृत्त करायचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सहभाग हा तरुणाईचा असला पाहिजे। या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना तसेच वेगवेगळे कोचिंग क्लासेस, वेगवेगळ्या अकॅडमीज या सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे ते पाहता मला असं वाटतं की उद्या मोठ्या संख्येने तरुणाई आपल्याला या रॅलीमध्ये उतरलेली, सहभागी झालेली दिसेल। गेल्या 2 वर्षापासून साहेबांची धुरा तुम्ही सांभाळताय, साहेबांचं कुठंतरी अभाव आपल्याला इथं पाहायला मिळतो? साहेबांचा अभाव तर पावलोपावली जाणवतो आम्हाला, परंतु एक चांगली गोष्ट आहे की साहेब नसताना देखील म्हणजे साहेबांचा विचार आपल्या परीने पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या जिल्ह्यातली शिवसंग्राम नेहमीच सज्ज आहे। मात्र ताई, गेल्यावेळी जो कार्यक्रम झाला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी शिवसंग्रामला एकटक सोडणार नाही। मात्र वर्ष होतं आहे, आता दुसरा वर्ष लागतं आहे। कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की कुठंतरी ज्योतिताई मेटे यांना विधान परिषदेवर घ्यावं, मात्र तसं होताना काही दिसलं नाही। बोला। बरोबर आहे, आमची अपेक्षा आहे, परंतु गेल्या 1.5 वर्षात विधान परिषदेच्या नेमणुका कोर्टाच्या याच्यामुळं अडकल्यात आणि विधान परिषदेच्या ज्या निवडून येणाऱ्या जागा होत्या त्या पण निवडणुका नाही आहेत। त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय झाला आहे असं आज तरी आम्हाला म्हणता येत नाही। आणि विधान परिषदेवरती जरी आम्हाला नाही मिळालं तरी आम्ही आता असं ठरवलं आहे की बीडची विधानसभा जी साहेबांनी लढवली होती आणि अगदी निसटता पराभव झाला होता आणि त्याच्यासाठी आम्ही शिवसंग्राम म्हणून आता प्रचंड ताकदीनिशी लढणार आहोत। आणि उद्याच्या भाषणाकडे काय अपेक्षा राहील? गेल्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी जे भाष्य केलं यावेळेस ते करतील आणि कुठंतरी तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतील असं वाटतं? हो, 100% त्यांनी दिलेला शब्द तर पाळायलाच पाहिजे। काय नेमकी मागणी राहील ताईच्या पाठीशी? आता तुम्ही सांगितलं की विधानसभा आम्ही स्वबळावरती लढतोय, कशी तयारी सुरू आहे? आम्ही पुऱ्या ताकदीनं स्वबळावर लढवण्याची तयारी आहे आमची आणि महायुती घटक पक्ष म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा। नक्कीच ज्योतिताई मेटे यांनी तुर्तास तरी हे बोलणं टाळलं, मात्र त्यांची जे पदाधिकारी आहेत त्यांची अपेक्षा आहे कुठंतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला न्याय मिळावा। महाविकास जे सध्याची जे सरकार आहे या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष घालावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।